2 वर्षांनंतर जेव्हा मी माहेरी आले, तेव्हा मला अजिबात अंदाज नव्हता की माझ्यासोबत माहेरी असे काही होईल. माहेरी आई नव्हती आणि वडिलांनी मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला एकटेच ठेवले होते. मी सुमित्रा, आज लग्नाच्या 2 वर्षांनंतर माझ्या माहेरी आले होते. माहेरी येण्याचे माझ्याकडे काही खास कारण नव्हते. बाहेर गेलेली मला 2 वर्षे झाली होती आणि कधी-कधी माहेरच्यांची खुशाली विचारणेही गरजेचे असते. माहेरी जाणे आवश्यक आहे, ही गोष्ट माझ्या पतीने मला समजावून सांगितली, तेव्हा मी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरी न येण्याचे कारण म्हणजे माझे वडील खूप मद्यपान करायचे. 2 दिवसांपूर्वीच त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितले की त्यांनी दारू सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या उदास चेहऱ्याकडे पाहून आणि माझ्या धाकट्या बहिणीला भेटण्यासाठी मी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माझी धाकटी बहीण पूर्वी हॉस्टेलमध्ये राहत होती. ती आता 11वीत शिकत होती आणि घरी आल्याला तिला 2-3 महिनेच झाले होते. 10वीपर्यंतचे शिक्षण तिने हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण केले होते. आम्ही ज्या शहरात राहतो, तिथेच तिचे नवीन कॉलेज होते. माझ्या बहिणीचे नाव श्रुती आहे. माहेरी आल्याबरोबर वडिलांनी मला मिठी मारली. वडील माझ्या येण्याने थोडे जास्तच जवळीक साधत होते. घरी आल्यावर श्रुतीसुद्धा मला भेटली, पण तिच्या चेहऱ्यावर मला काहीतरी काळजी दिसत होती. श्रुती वडिलांना पाणी देण्यास सुद्धा घाबरत होती आणि हे सगळं पाहून मी चकित झाले. माहीत नाही श्रुती पप्पांपासून कधीपासून घाबरायला लागली होती. आता पप्पा दारूही पीत नव्हते, तरीही श्रुती त्यांच्यापासून घाबरत होती. त्या दिवशी आजोबा घरी आले होते. आजोबा म्हणजे पप्पांच्या मित्राचे वडील. आधीपासूनच त्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा घनिष्ठ संबंध होता. पप्पांच्या मित्राचा काही वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आजोबा आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. कारण ते पप्पांना स्वतःच्या मुलासारखं मानायचे. पप्पांनी दारू सोडण्यात आजोबांचा खूप मोठा हात होता. त्यांनी पप्पांना खूप समजावलं होतं. त्या दिवशी पप्पा आजोबांसोबत बाहेर गेले होते. जेव्हा ते परत आले तेव्हा पप्पा खूप नशेत दिसत होते. आजोबांनी म्हटलं, बेटा तुझ्या वडिलांची काळजी घे. मी त्यांना कित्येक वेळा सांगितलं की दारू पिऊ नका, पण आज त्यांनी दारू पिण्याचं कारण हे सांगितलं की माझी मुलगी 2 वर्षांनी माहेरी आली आहे. खरंच, तुझे वडील खूप कठीण स्वभावाचे आहेत. जेव्हा मी पप्पांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला गेले, तेव्हा त्यांनी मला अशा प्रकारे पकडलं, जसं मी त्यांची पत्नीच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझं सामान घेऊन सासरी जाण्यासाठी निघाले, तेव्हा पप्पांनी मला थांबवलं. त्यांनी विचारलं, कुठे जातेस? तुला इथे येऊन फक्त 1च दिवस झाला आहे. त्यावर मी म्हणाले, जर तुम्ही तुमचं दारू पिणं सोडायला तयार नसाल, तर मी इथे आणखी एकही पाऊल टाकणार नाही. आणि मी श्रुतीला पण माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, असं मी पप्पांना ठामपणे सांगितलं. जेव्हा मी श्रुतीला घेऊन जाण्याचा उल्लेख केला, तेव्हा पप्पांच्या चेहऱ्यावर घाम दिसायला लागला. खरं पाहता, श्रुती पप्पांची सावत्र मुलगी होती. माझ्या आईच्या जाण्यानंतर पप्पांनी दुसरं लग्न केलं होतं. श्रुती माझ्या दुसऱ्या आईच्या पहिल्या लग्नातील मुलगी होती. माझ्या दुसऱ्या आईचं आधी एक लग्न झालं होतं आणि पप्पांनी आईसोबत श्रुतीलाही स्वीकारलं होतं. पण दुर्दैवाने दुसरी आई ही पप्पांच्या आयुष्यातून लवकरच निघून गेली. श्रुती पप्पांची स्वतःची मुलगी नव्हती. पण मी तिला कधीच सावत्र बहिणीप्रमाणे वागवलं नाही. मी तिला सख्ख्या बहिणीप्रमाणेच प्रेम दिलं. त्यावेळी मी पप्पांवर खूप रागावले होते. त्यांनी मला दारू सोडण्याचं वचन दिलं, त्यामुळे मी माहेरी थांबायचं ठरवलं. याच्या 2 दिवसांनंतर मी श्रुतीला घेऊन बाजारात गेले. तिच्यासाठी अनेक कपडे आणि मेकअपचं सामान विकत घेतलं. घरी आल्यावर मी श्रुतीला सांगितलं की ती नवे कपडे घालून बघावे. त्यापैकी एक ड्रेस तिच्यावर खूप सुंदर दिसत होता. मी तिला छानसा मेकअप करायला सांगितलं. त्या नव्या ड्रेसमध्ये श्रुती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या सौंदर्याला मी माझ्या मोबाईलमध्ये टिपत होते. इतक्यात पप्पा घरी आले. श्रुतीला पाहून ते तिच्याकडे फक्त बघतच राहिले. श्रुती माझ्यापेक्षा जास्त गोरी होती. पप्पा तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या बाजूला उभे राहिले आणि म्हणाले, माझी श्रुती खूप सुंदर दिसत आहे. आता तर ती मोठीही झाली आहे. पप्पांच्या या कौतुकाकडे श्रुतीचं अजिबात लक्ष नव्हतं. उलट तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. पप्पांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती ते सहन करू शकत नव्हती आणि ती तिथून पळून गेली. त्याच रात्री मी आणि श्रुती एका खोलीत झोपलो होतो. रात्री मला जाणवलं की श्रुती झोपेत रडत होती. मला वाटलं की तिला कदाचित काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल.
त्यामुळे मी तिच्या रडण्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनंतर पुन्हा तेच घडलं. श्रुती रात्री रडत होती. रोज रोज कोण इतकी वाईट स्वप्न पाहतं? आता मला तिच्याबद्दल शंका येऊ लागली. त्या रात्री मी तिला झोपेतून उठवलं आणि विचारलं, श्रुती, काय झालं? तू का रडतेयस? तेव्हा ती म्हणाली, काही नाही. कदाचित मला वाईट स्वप्न पडलं असेल. तिच्या आवाजातून मला तिचा त्रास जाणवत होता. तिच्यामुळे माझी झोपही उडाली. मी खोलीत नाईट लॅम्प लावून काही वेळ बसले. इतक्यात माझं लक्ष श्रुतीच्या शरीराकडे गेलं. ती झोपेत अंग बदलत होती आणि मला तिचं शरीर काहीतरी विचित्र दिसलं. मी तिच्याकडे नीट बघितलं तेव्हा मी जाणीव झाली की माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती, पण माझी तब्येत अजूनही कमजोर होती, तर श्रुतीचं शरीर खूपच विकसित झालं होतं. ती वाढ काहीतरी वेगळीच वाटत होती. जेव्हापासून मी घरात आले होते, मी पाहिलं होतं की श्रुती पूर्ण कपड्यांमध्ये राहते. आता मला समजत होतं की ती असं का करत होती. 17 वर्षांच्या मुलीचं शरीर असं कसं असू शकतं? मला तिच्यावर शंका येऊ लागली. त्यामुळे मी श्रुतीच्या कॉलेजमधील मैत्रिणींशी तिच्याबद्दल चौकशी केली. मी विचारलं, श्रुतीचं कुणाशी बॉयफ्रेंडसारखं काही आहे का? यावर सगळ्यांचं एकच उत्तर होतं की श्रुती तशी मुलगी नाही. ती कधीच गैरजिम्मेदार वागत नव्हती. मग प्रश्न असा होता की समस्या नेमकी काय होती? मला हे समजून घ्यायचं होतं. त्या रात्री मी झोपले होते तेव्हा पप्पा आमच्या खोलीत आले. त्यांनी श्रुतीला उचलून कुठेतरी घेऊन गेले. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. खूप वेळ श्रुती खोलीत परत आली नाही. जेव्हा ती परतली तेव्हा ती लंगडत चालत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा श्रुती कॉलेजमधून परतली तेव्हा मी तिच्याकडे थेट विचारलं, श्रुती, काल रात्री तू पप्पांसोबत कुठे गेली होतीस? यावर ती म्हणाली, पप्पांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना जेवण देण्यासाठी गेले होते. श्रुतीचं उत्तर ऐकून मला ते खरं वाटलं नाही. तेव्हा मी तिला सरळ विचारलं, श्रुती, पप्पांमुळे तुला काय वाटतं? ते तुला कधी त्रास देतात का? म्हणजे तुझ्या वयापेक्षा जास्त काम तर करून घेत नाहीत? माझ्या या प्रश्नावर श्रुती म्हणाली, असं काहीही नाही. पप्पा माझी खूप काळजी घेतात. हे उत्तर देऊन श्रुती आपल्या खोलीत निघून गेली. माझे पप्पा अजूनही खूप तरुण दिसायचे. त्यांचं वय 50 वर्षांही झालं नव्हतं. मी पाहिलं होतं की ते रोज सकाळी व्यायाम करायचे आणि ते श्रुतीलाही सोबत व्यायाम करायला सांगायचे. पण या दोघांमध्ये नक्की काय सुरू होतं हे मला समजत नव्हतं. असाच एकदा मला माझ्या नणंदेचा फोन आला. त्यांनी श्रुतीसाठी एका चांगल्या स्थळाचा उल्लेख केला. पण मी त्यांना सांगितलं की ती अजून फक्त 17 वर्षांची आहे. यावर त्यांनी सांगितलं, रिश्ता खूप चांगला आहे. मुलगा संपन्न आहे आणि त्यांना 1 वर्षानंतर लग्नासाठीही हरकत नाही. नणंदेच्या या गोष्टींवरून मी त्या मुलाच्या कुटुंबाशी बोलले आणि त्यांना घरी बोलावलं. जेव्हा त्यांनी श्रुतीला पाहिलं तेव्हा मुलाच्या आईने सांगितलं, तुमची बहीण 17 वर्षांची आहे असं तुम्ही का खोटं सांगितलं? ही मुलगी अजिबात 17 वर्षांची दिसत नाही. तिच्या शरीराच्या आणि वयाच्या स्वरूपात खूप फरक आहे. मुलाच्या आईने स्पष्टपणे नकार दिला. कारण म्हणजे श्रुतीचं वाढलेलं श्रुतीचं शरीर. आम्हाला तरी तिचं लग्न लावून द्यायचं नव्हतं, पण नणंदेच्या आग्रहामुळे मी त्या लोकांना घरी बोलावलं होतं. तो कार्यक्रम मी अशा वेळी ठेवला होता जेव्हा बाबा घरी नव्हते. मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. पण जेव्हा बाबांना याची माहिती झाली तेव्हा ते माझ्यावर खूप रागावले. ते म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? श्रुती अजून फक्त 17 वर्षांची आहे. आणि तू तिच्यासाठी रिश्ता कसा काय पाहतेस? जर तुला इथे नीट राहता येत नसेल तर तू आपल्या सासरी जाऊ शकतेस. मला काहीच कळेना यात इतकं रागावण्यासारखं काय होतं. मी फक्त एक साधी भेट घडवून आणली होती. लग्न ठरवलं नव्हतं. पण बाबांचं श्रुतीबद्दलचं हे असं वागणं वेगळंच होतं. त्यांच्या वागण्यामुळे मला काही काळपर्यंत त्यांच्यावर किंवा श्रुतीवर शंका आली नव्हती. पण हळूहळू त्यांच्या प्रत्येक हालचालीमुळे माझ्या मनात शंका वाढायला लागली. श्रुती नेहमी बाबांच्या पुढे मागेच असायची. त्यांची सेवा करत राहायची. बाबांनी माझ्यावर इतक्या उघडपणे राग काढला तरीही मी सासरी जायचं टाळत होते. आमच्या घराजवळ 2 घर सोडून राहणारे आजोबा हे माझ्या आणि बाबांच्या वादाचा साक्षीदार होते. त्यांनी बाबांना समजावलं, मुलीसोबत अशा भाषेत बोलणं योग्य नाही. पण बाबांनी त्यांचंही काहीही ऐकलं नाही आणि रागात आपल्या खोलीत गेले. बाबांच्या मागोमाग श्रुतीही त्यांच्या खोलीत गेली आणि स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन श्रुती थेट बाबांच्या खोलीत गेली.
ती बाबांची जास्तच काळजी घेत असल्याचं दिसत होतं. आजोबांनी मला सांगितलं, सुमित्रा, जर तुला तुझे बाबांचे स्वभाव आवडत नसतील, तर तू निर्धास्त होऊन आपल्या सासरी जा. मी इथे या दोघांचं नीट लक्ष ठेवीन. तुला काही काळजी करण्याची गरज नाही. आजोबा जबाबदार व्यक्ती होते आणि नेहमीच आमच्या घराचं लक्ष घेत होते. 2 दिवसांनी मी सासरी जायचं ठरवलं. सासरी गेल्यावर पाहिलं की नणंद आधीपासूनच तिथे आली होती. त्यांनी मला सांगितलं, सुमित्रा, मी तुला फक्त एक सल्ला दिला होता. त्या स्थळवाल्यांचा मला फोन आला होता. त्यांनी तुझ्या बहिणीबद्दल काही वेगळंच सांगितलं आहे. ते म्हणाले, त्या मुलीचं शरीर लग्नाआधीच विचित्र आकाराचं झालं आहे. असं त्यांनी सांगितलं. श्रुतीच्या शरीराबद्दल माझ्या सासरच्यांमध्येही चर्चा झाली होती. मग नणंद म्हणाली, सुमित्रा, रागावू नकोस, पण अजूनही तुझ्याकडे थोडा वेळ आहे. तू अजून एखाद्या चांगल्या स्थळाचा शोध घे आणि श्रुतीचं लग्न लावून टाक. कारण पुढे तिचं वय वाढलं, तर तिचं शरीरही जास्तच विकसित होईल आणि मग तिच्यासाठी स्थळ शोधायला तुला खूप अडचण होईल. नणंदेचं बोलणं योग्य वाटत होतं. मी तिच्याकडून 4-5 स्थळांचे नंबर घेतले आणि सरळ आपल्या माहेरी परत गेले. तिथे जाऊन मी बाबांना स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं की मी श्रुतीसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली आहे. बाबांना याचा खूप राग आला, पण मला त्यांचा राग मान्य नव्हता, कारण मला माझ्या बहिणीची चिंता होती. बाबांनी माझ्याशी वाद घालताना म्हटलं, श्रुतीचं लग्न झालं, तरी मी या घरात एकटाच कसा राहू? तुझ्या आईनंतर श्रुतीचं स्थान माझ्यासाठी तिच्यासारखंच आहे. बाबांचं हे ऐकल्यावर मी त्यांच्याकडे रागाने पाहिलं. तेव्हा त्यांनी आपलं बोलणं सावरत म्हणाले, म्हणजे तुझ्या आईसारखं ती माझी खूप काळजी करते. तिच्या लग्नानंतर माझी काळजी कोण घेणार? मी बाबांना उत्तर दिलं, तुम्हाला तुमची पेन्शन येते. त्यातून तुम्ही एक नोकराणी ठेवू शकता, जी तुमची 24 तास काळजी घेईल. खरं तर मला बाबांना समजावण्याची गरज नव्हती, कारण श्रुती माझ्या म्हणण्याच्या बाहेर नव्हती. मी पाहिलेल्या 4-5 स्थळांपैकी एका कुटुंबाने श्रुतीला पसंत केलं होतं. ते स्थळ आमच्या शहरातलंच होतं. मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. श्रुतीचं वय 18 वर्ष होण्यासाठी अजून 6 महिने शिल्लक होते, पण मी कोणालाही काही न सांगता तो संबंध पक्का केला आणि लवकरच तिचं लग्न लावून दिलं. मला वाटलं, श्रुतीचं लग्न झालं की मी पुन्हा एकदा निर्धास्त होईन. पण जसं मी विचार केलं होतं, तसं काहीच झालं नाही. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी श्रुती परत घरी आली होती. तिचा नवरा, सुमित, तिला रागाच्या भरात घरी सोडून गेला होता आणि श्रुती सतत रडत होती. मी तिला विचारलं, श्रुती, फक्त एका दिवसात असं काय झालं की तुझा नवरा तुला इथे सोडून गेला? तेव्हा तिने उत्तर दिलं, मला त्याच्यासोबत राहायचंच नाही. पण श्रुती योग्य उत्तर द्यायला तयार नव्हती. त्यामुळे मी सुमितला फोन केला आणि त्याच्याकडून श्रुतीला माहेरी सोडण्याचं कारण विचारलं. सुमित म्हणाला, तुझ्या श्रुतीनं पहिल्याच रात्री काही अशोभनीय गोष्टी सांगितल्या. जेव्हा मी तिच्या जवळ गेलो, तेव्हा तिनं मला सांगितलं की मला तुझी सवय कधीच होणार नाही. मला तर फक्त माझ्या बाबांची सवय आहे. 17 वर्षांची मुलगी अशी काहीतरी बोलते, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. आणि हो, आम्हाला असंही समजलं की श्रुती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बाबांसोबत एकटी राहत होती. आणि ते तिचे सगळे बाबा तरी नाहीत. आता तू जसं योग्य वाटेल तसं कर. पण मी तिला परत घरी घेऊन जाणार नाही. श्रुतीनं हे काय वेडगळपणा केला होता, हे माझ्या लक्षात येत नव्हतं. आपल्या मुलीला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी परत आलेलं पाहूनही बाबांना जराही तणाव नव्हता, उलट ते खूप आनंदी होते. गेल्या काही दिवसांपासून ते रात्री श्रुतीला आपल्या खोलीत बोलवून बैठत होतो. काही दिवसांनी तर माझ्या समोरच त्याने तिच्यासाठी काही कपडे खरेदी केले, जे तिच्या अंगठीच्या आकारानुसार खूप छोटे होते. श्रुतीने त्या कपड्यांचा वापर केला नव्हता, पण रविवारी जेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते, तेव्हा मी परत आल्यानंतर घरात प्रवेश करताच श्रुतीला त्या छोटे कपड्यात पाहून माझ्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं, कारण ती आपल्या वडिलांच्या समोर छोटे कपडे घालून फिरत होती. बाबा तिच्याकडे जशी पाहत होते तसं. घरी आल्यानंतर मी ताबडतोब श्रुतीचा हात पकडला आणि तिला माझ्या खोलीत नेलं. मी तिला सांगितलं, श्रुती, आता तुम्ही छोटी नाहीत, एकदा स्वतःला आरशात बघा, बाबांच्या समोर तुमचं असं छोटे कपडे घालून फिरणं शोभत नाही. श्रुतीने कधीही मला उत्तर दिलं नाही. तिने चुपचाप माझ्या गोष्टी ऐकल्या. त्या रात्री जेव्हा मी झोपत होतो, तेव्हा मला कुणाचा धक्का लागल्यासारखं वाटलं.
माझ्या बाजूला श्रुती होती, तिच्या धक्क्यामुळे मी जागा झालो. मी बाजूला हात पसरवला तर श्रुती मला तिथे दिसली नाही. मी पाहिलं की ती खोलीतून बाहेर जात होती. मी तिचा पाठलाग केला आणि पाहिलं की ती बाबा यांच्या खोलीच्या बाहेर थांबली होती. मी तिला मागून आवाज दिला, "श्रुती, इतक्या रात्री कुठे चालली आहेस?" पण तिला काहीही सांगितले नाही, ती माझ्याकडेही बघितली नाही. जेव्हा मी तिच्या समोर गेलो आणि तिला दिसले तर मला समजलं की श्रुती झोपेत चालत होती. पुढच्या दिवशी सकाळी मी श्रुतीला विचारलं, "श्रुती, तुम्हाला झोपेत चालण्याची आजार कधीपासून आहे?" तिने उत्तर दिलं, "माझं काही माहीत नाही, मी रात्री झोपेत चालते. मला काहीच आठवत नाही." श्रुतीसोबत बोलत असताना माझ्या पतीचा फोन आला. तो काहीच दिवसात मला घ्यायला येणार होता. माझ्या आणि माझ्या पतीच्या संवादाचा श्रुतीने ऐकला होता. ती तर मला घरी जाण्यासाठी तयारच नव्हती. आपली चर्चा चालूच होती तेव्हाच आजोबा आले. आजोबा 60 वर्षांचे होते, पण शरीराने अजूनही खूप मजबूत होते. खूप लोकांनी आपली चर्चा ऐकली होती. त्यावेळी श्रुती म्हणाली, "श्रुती, तू तर सासरी गेली नाहीस. सुमित्रा, तुझ्यासारखी नाही. तिच्या मागे सासरीची काही जबाबदारी आहे. मुलींचं असंच असतं. त्यांच्यासाठी मायका फक्त 4 दिवसांचा असतो. तिला तिच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी सासरी जाऊनच हवं. तू तिला बिनदिक्कत टोकू नकोस." आजोबा श्रुतीसोबत बोलताना तिच्या कंध्यावर हात ठेवून सांगत होते. त्यावेळेस श्रुतीला काहीतरी होतं. तिने आजोबाचा हात झटकला आणि म्हटलं, "आपण मला बिनबात उपदेश देऊ नका. ती माझी बहीण आहे, तिच्याशी मला बोलायचं आहे." श्रुतीचं असं उद्धट वर्तन मला पण आवडलं नाही. काही दिवसांनी माझा पती मला घ्यायला माझ्या माहेरी आला होता. श्रुतीने आपल्या जिजूकडून काही दिवसांसाठी घरात थांबण्याची जिद्द केली. माझा पती श्रुतीची जिद्द पाहून थांबण्यासाठी तयार झाला. सुमितने मला सांगितलं, "सुमित्रा, तू गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरी आली आहेस. त्या काळात तुझ्या बहिणीसोबत खूप काही घडले आहे. तू एकदाही तिच्याशी याबाबत बोललीस का?" मी त्याला उत्तर दिलं, "तिला बोलण्यासारखं काय आहे? जे काही घडतंय ते ती तिच्या मर्जीने करीत आहे." मी माझ्या पतीला असं सांगितल्यावर त्यांनी माझ्या समोर फक्त डोकं हलवलं. त्यानंतर काहीच बोलले नाही. त्या रात्री माझा पती आणि मी एका खोलीत झोपले होतो. त्या रात्री श्रुती पापा यांच्या खोलीत झोपली होती. पुढच्या दिवशी आम्ही सर्वांनी एक छोटी ट्रिपवर जाण्याचं ठरवलं होतं. सकाळपासून श्रुती मला पापा यांच्या खोलीतून बाहेर दिसलीच नाही. जेव्हा मी पापाकडून तिच्या बाबतीत विचारलं, तर त्यांनी सांगितलं की ती घरात कुठेतरी असेल. पापा यांना तिच्याबद्दल काही माहिती नव्हती. तिला शोधत शोधत मी टेरेसवर गेले. तिथे श्रुती एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि ती वारंवार तिच्या पोटाला दाबत होती. मी तिला विचारलं, "श्रुती, तुमचं पोट दुखत आहे का? इथे एकटी का बसली आहेस?" "श्रुती, काही बोलायलाही तयार नाहीस." मी म्हणाले, "श्रुती, तुझ्या जिजूंना इथे थांबण्यासाठी आग्रह तूच केला होता ना? तुझ्या जिजूंनीच हा ट्रिप आयोजित केला आहे. आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे आणि तू इथे रडते आहेस. मला नीट सांग, तुला काय झालं आहे?" मी बोलत होते, तेव्हा अचानक श्रुती माझ्या जवळ आली आणि मला घट्ट मिठी मारून जोरजोराने रडू लागली. ती म्हणाली, "दीदी, मला तुझ्यासोबत कुठेही बाहेर जायचं नाही. पप्पांना घेऊन जा तुझ्यासोबत. आज मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते आहे." श्रुतीला अचानक तिच्या नवऱ्याची आठवण कशी झाली हे मला समजत नव्हतं. मी तिला टेरेसवरून घरात घेऊन आले. घरात आल्यावर ती आपल्या खोलीत गेली आणि शांत बसली. मग मी पप्पांना सांगितलं, "आज श्रुतीची तब्येत ठीक वाटत नाही. मी तिला उद्या बाहेर फिरायला नेईन." पप्पांनी आज त्यांच्या कामातून सुट्टी घेतली होती. पण अचानक त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आठवलं आणि त्यांनी सांगितलं, "तू आणि जावई बाहेर फिरून या. मला तातडीने कामासाठी जावं लागेल." पप्पांनी अचानक असं का सांगितलं हे मला कळलं नाही. जेव्हा पप्पा घरीच थांबण्याची तयारी दाखवत होते, तेव्हा श्रुती म्हणाली, "माझी तब्येत कितीही बिघडली असली तरी मला तुमच्यासोबत बाहेर फिरायला जायचं आहे." श्रुतीची तब्येत खराब आहे हे मला माहीत होतं, पण तरीही तिला माझ्यासोबत बाहेर जायचं होतं. फिरायला न्यायचं नव्हतं, पण अचानक ती पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार झाली. पण मी म्हटलं, "आजच्या दिवशी तू आराम कर. आपण नक्की उद्या बाहेर जाऊ." पप्पा आणि श्रुती आमच्यासोबत फिरायला गेले नाहीत. आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल न करता मी आणि माझा नवरा फिरायला गेलो. जेव्हा आम्ही घरी परत आलो, तेव्हा श्रुतीच्या खोलीतून तिच्या ओरडण्याचा आवाज आला. तिचा आवाज ऐकून आम्ही सगळे घाबरलो.
आम्ही तिघंही धावत तिच्या खोलीकडे गेलो. तिच्या खोलीचं दार आतून बंद होतं. सुमितने ते दार तोडलं. आत जे काही पाहिलं ते पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझी 17 वर्षांची श्रुती आणि तो निर्लज्ज माणूस असं काही करत होते की पाहून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. तो भयंकर प्रसंग पाहून सुमितने थेट त्या माणसाची कॉलर पकडली. आम्ही जेव्हा घराबाहेर गेलो होतो तेव्हा घरी फक्त पप्पा आणि श्रुती होते. पण आता जे बिघडलेलं श्रुतीसोबत होतं ते करणारा पप्पा नव्हता, तर आमचे आजोबा होते. तो 60 वर्षांचा म्हातारा माझ्या बहिणीवर जबरदस्ती करत होता. मी पप्पांच्या खोलीत जाऊन पाहिलं तर ते नशेमध्ये बेशुद्ध पडले होते. त्या क्षणी मला पाहताच श्रुती माझ्याकडे धावत आली आणि मला घट्ट मिठी मारली. मी तिला विचारलं, श्रुती, हे सगळं काय आहे? आजोबा तुझ्यासोबत जे काही करत होते, त्यांनी यापूर्वीही असं केलं आहे का? मी विचारलं. तेव्हा श्रुती रडत रडत म्हणाली, दीदी, आजोबांनी याआधीही अनेक वेळा माझ्यासोबत वाईट वागणूक केली आहे. काल रात्रीसुद्धा त्यांनी माझ्यावर केला. आजोबांनी पप्पांना काही पैसे उधार दिले होते. पप्पा त्यांच्या वाईट सवयींमध्ये इतके बुडाले होते की त्यांनी घरसुद्धा गहाण ठेवलं. आमचं घर त्यांच्या हातून जाणार होतं, तेव्हा त्यांना शुद्ध आली. घर वाचवण्यासाठी आजोबांनी पप्पांना मदत केली. पप्पांनी जे कर्ज घेतलं होतं, ते जर वेळेत फेडलं नसतं, तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात जावं लागलं असतं. तेव्हा आजोबांनी पप्पांची मदत केली आणि मी त्यांना चांगला माणूस समजले होते. पण ते खूप वाईट निघाले. कधी-कधी ते आमच्या घरी येऊन पप्पांसोबत बसून दारू प्यायचे. ते पप्पांना इतकी दारू पाजायचे की पप्पा जागेवरच झोपून जायचे आणि मग हा म्हातारा माझ्यावर करत असे. काल रात्रीसुद्धा त्याने पप्पांना आपल्या घरी बोलावून दारू पाजली. पप्पा गाढ झोपल्यावर त्या राक्षसाने माझ्यावर केला. तो मला धमकी द्यायचा की जर मी त्याचं नाव कुणाला सांगितलं, तर तो पप्पांकडून दिलेले पैसे परत घेईल आणि मग पप्पांना जेलमध्ये जावं लागेल. मी इतके दिवस हे सगळं सहन करत होते. मला खूप भीती वाटायची, दीदी. माझ्याशी बोलायचं होतं, माझं दुःख तुझ्यासमोर मांडायचं होतं. पण तू मला चुकीचं समजलं. तू मला कधीच प्रेमाने स्वीकारलं नाहीस. तुला माझं प्रत्येक काम फक्त एक स्पर्धा वाटायचं. पण त्या कामामागचं कारण कधी विचारलं नाहीस. तू फक्त मोठ्या बहिणीसारखी धमकावलं, पण कधी प्रेमाने जवळ आली नाहीस. याच भीतीमुळे मी माझं दुःख कुणालाही सांगू शकले नाही. पप्पांच्या समोर तर मी काही बोलूच शकत नव्हते. कारण ते 2 दिवस दारू न पिण्याचं वचन द्यायचे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा सुरू करायचे. तेही माझ्याशी खूप रागाने बोलायचे. माझ्याकडे सहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. लग्नानंतरसुद्धा मला सतत तो म्हातारा आठवायचा, जो माझ्यावर जबरदस्ती करत होता. हा विचार मला परत परत त्रास द्यायचा आणि म्हणूनच मी रात्री झोपेत बडबड करायचे. कधी माझ्या तोंडून पप्पांचं नाव निघायचं, तर कधी काहीतरी वेगळं. माझ्या नवऱ्यानेही मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला माहेरी सोडलं. श्रुतीचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आलं. केवळ माझ्याच नाही, तर तिच्या जिजूसोबत तिच्या नवऱ्याच्याही डोळ्यांत अश्रू होते. माझ्या लक्षात आलं की मीही श्रुतीसोबत चुकीचं वागले. तिला समजून न घेता मी तिच्यावर नेहमी रागवायचे. मोठी बहीण म्हणून माझं कर्तव्य मी अजिबातच निभावलं नव्हतं. मी श्रुतीची माफी मागितली. जेव्हा पप्पांना संपूर्ण सत्य कळलं, तेव्हा ते स्वतःला दोष देण्यापासून थांबू शकले नाहीत. त्यांनी दारूच्या आहारी जाऊन सगळं उद्ध्वस्त केलं होतं. त्या दिवशी मी श्रुतीला काही दिवसांसाठी माझ्या घरी नेलं. हळूहळू तिची मानसिक स्थिती सुधारू लागली. श्रुती 18 वर्षांची झाली होती आणि तिचा नवरा तिला तिच्या घरी घेऊन गेला. तिच्या पतीने श्रुतीच्या माध्यमातून तिचा भूतकाळ स्वीकारला, पण मागील काही वर्षांत तिने जे काही सहन केलं होतं, ते भरून निघणं अशक्य होतं. त्या निर्लज्ज म्हाताऱ्याला आम्ही पोलिसांच्या हवाली केलं. त्याला शिक्षा सुनावण्यात आली. तो आपल्या नातीच्या वयाच्या मुलींसोबत अशा घाणेरड्या कृत्यांमध्ये गुंतला होता. अशा भयानक लोकांना जन्मठेपेची शिक्षा मिळायलाच हवी. मित्रांनो, मुलांना त्यांच्या गरजा पुरवणं पुरेसं नाही. त्यांची वेळोवेळी काळजी घेणं आणि त्यांच्यासोबत संवाद साधणं खूप गरजेचं आहे. ज्या कुटुंबांमध्ये संवादाचा अभाव असतो, तिथेच अशा घटना घडतात. मुलांशी थोडं कठोर वागणं आणि त्यांच्यावर प्रेमाने माया करणं, हे दोन्ही महत्त्वाचं आहे. कुटुंबात संवाद खूप महत्त्वाचा असतो. संवादातूनच आपण मुलांना सुरक्षित आणि आनंदी ठेवू शकतो.